हॉस्पिटल क्लेम शीटमध्ये एंट्री कशी करायची मेडिव्हिजनमधून ते बघणार आहे आपण. MD1 लॉगिन ID आणि पासवर्ड टाकणार आपला. त्याच्यानंतर सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर डिस्प्ले, सेल रिपोर्ट, क्रायटेरियामध्ये जाऊन ज्या प्रोडक्टचा आपल्याला एंट्री करायची आहे, ज्याचे ज्याचे क्लेम होतात त्याची एंट्री करणार. फॉर एक्झाम्पल आपल्याला तर EG6 या प्रोडक्टची एंट्री करायची आहे. तर EG6 प्रोडक्ट सिलेक्ट करणार आपण. त्यानंतर कस्टमर म्हणजे ज्या हॉस्पिटलचा क्लेम करायचा आहे ते हॉस्पिटल सिलेक्ट करणार. डेट टाकणार ज्या मंथचं आपल्याला एंट्री करायची ते टाकणार. ते टाकल्यानंतर इथे हॉस्पिटल क्लेम शीट आपली जी शीट आहे त्याच्यामध्ये येणार. कंपनी नेम, मंथ येणार, डेट येणार, ज्या डेटला बिलिंग झाले ती डेट येणार, बिल नंबर येणार. आणि ते पॅनिशा कसं कळलं ते पण दाखवलं. बिल ओपन केल्यानंतर जर EG6 हे कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट आहे हे पण जर माहिती पाहिजे असेल तर त्या प्रोडक्टवर सिलेक्ट करणार आपण. सिलेक्ट केल्यानंतर परत एकदा सिलेक्ट करून इथे वरती कंपनी नेम येतं पॅनिशिया बायोटेक EG6. तर त्याच्यानंतर ते आपण एंट्री करणार. इथे EG6 घेणार. परत पार्टी नेम मध्ये कुठल्या ब्रांचने घेतले, Cloud9 मध्ये कुठल्या ब्रांचने घेतले, किड्स बाहेर. त्यानंतर प्रोडक्ट नेम, त्यानंतर क्वांटिटी किती आहे ती मेन्शन असते बिलावरती ती येणार. नंतर सेल रेट बिलामध्ये बघूनच आपण एंटर करायचं 1450. त्याच्यानंतर परचेस रेट आणि ते ऑटोमॅटिक येणार. इतकंच.